लोन फेडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःचीच किडनी विकून टाका। आपल्या देशात त्यासाठी सगळ्या स्कीम उपलब्ध आहेत। हा भाऊ आहे रोशन, महाराष्ट्रातील चंद्रपूरचा एक गरीब शेतकरी। रोशनने काही लोकांकडून 1,00,000 रुपयांचं कर्ज घेतलं। त्या पैशातून त्याने काही गाय वासरं विकत घेतली, पण दुर्दैवाने ती आजारी पडली आणि मरण पावली। वरून शेतातील पीक सुद्धा पूर्णपणे वाया गेलं। आता करायचं काय? ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं ते सावकार आता 74 लाख रुपये मागू लागले। आता तुम्ही म्हणसाल की भाऊ, कर्ज तर 1,00,000 रुपयांचं होतं, मग 74 लाख कसं झालं? झालं असं की सावकारांनी रोशनवर दररोज 10,000 दंड लावायला सुरुवात केली। महाराष्ट्रात कायदा आहे की शेतकऱ्याला कर्ज देताना 18% पेक्षा जास्त व्याज घेता येत नाही, पण इथं तर रोशनच्या घरी गुंड येऊ लागले। रोशनने काय केलं, त्याने स्वतःचा ट्रॅक्टर विकला, अर्धी जमीन विकली, पण तरी सुद्धा 74 लाख कसे फेडले जाणार? मग सावकारांनी रोशनला ऑफर दिली की तू तुझी किडनी। एक एजंट त्याला थेट फ्लाईटने कंबोडियाला घेऊन गेला। तिथले एका हॉस्पिटलमध्ये त्याची किडनी काढण्यात आली। त्याच्या बदल्यात त्याला 8 लाख रुपये मिळाले, पण 8 लाख मिळाल्यानंतरही सावकारांचा त्रास थांबला नाही। कदाचित त्यांना संपूर्ण कुटुंबानेच किडनी विकावी अशी इच्छा होती। शेवटी त्रासाला कंटाळून रोशनने पोलिसात तक्रार दिली। त्याच्यानंतर हा प्रकार मीडियात आला। आपल्या देशात असंच आहे, गरीब माणसाची किंमत नसते, पण त्यांच्या शरीराच्या अवयवांची मात्र पूर्ण किंमत लावली जाते।